परिवारासाठी यांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाबद्दल आपला अनुभव व्यक्त करावा. सारी परिवार. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आज इथे सटार पटार या लेखसंग्रहाच्या प्रकाशन समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्व साहित्यप्रेमींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. खरं म्हणजे व्यासपीठावर देखील मान्यवर आहेत आणि समोर देखील तिथे मान्यवर, लेखक, विचारवंत, कलाकार असलेले आहेत. त्यामुळे मी विचार केलाय की इथे समोर बसलेल्यापैकी जे मान्यवर नाहीत पण ज्याला कोणी मान्यवर समजत नाही, जे स्वतःला मान्यवर समजत नाही, अशा लोकांच्या वतीने नाच घडणार. शफात खान यांचं नाट्य लेखनाव्यतिरिक्त असलेल्या लेखनाचं हे पहिलंच पुस्तक आज प्रकाशित झालं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. लोकवाङ्मय गृहाने अतिशय दर्जेदार अशी या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. त्यांचे आणि या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. इतक्या मोठमोठ्या लोकांच्या समवेत व्यासपीठावर बसायला मिळाल्याबद्दल मला एकाच वेळेला आनंदही झालेला आहे आणि काहीसं अवघडलेलं वाटत आहे. शफात खान सारख्या मुरब्बी लेखकाच्या पुस्तक प्रकाशनासाठी मला का बोलावलं असावं असा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला डाऊट येतो की कदाचित यांना कुणीतरी मोठा कर्तृत्ववान व्यक्ती बोलवायचा असावा. परंतु दरम्यानच्या काळात दिल्लीवरून काटकसरीची सूचना झाली आणि प्रमुख वक्त्याच्या कर्तृत्वातच काटकसर करून टाकली. स्टेजवरील सगळे मान्यवर हे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता या नात्याने नाटक जगलेले आहे. मीच एकटा असा आहे की मला यातील सर्व काही व्हायचं होतं आणि काहीच होतं आलेलं नाही. म्हणून मी वाचक झालो, श्रोता झालो, प्रेक्षक झालो. या वाचकाच्या, श्रोत्यांच्या आणि प्रेक्षकाच्या भूमिकेतून मी आज इथे बोलत आहे. तर मित्रांनो, माझ्या डोक्यावरील छप्पर अकाली उडाल्यामुळे काही विशेष कर्तृत्व न करता माझ्याकडे आपोआप ज्येष्ठत्व आलेलं आहे. माझं जेव्हा एकही पुस्तक प्रकाशित झालेलं नव्हतं तेव्हा एका कार्यक्रमात माझी ओळख करून देताना ज्येष्ठ साहित्यिक अशी करून देण्यात आली होती. अशाच मागे काही दिवसापूर्वी एका कवीने मला फोन केला आणि म्हटलं की तुम्ही ज्येष्ठ साहित्यिक आहात तर माझ्या नवीन येणाऱ्या कविता संग्रहासाठी तुम्ही प्रास्ताविक लिहाल का? कुणी म्हणतात की गरम लिहाल काय? तर होतं काय की त्यांना मी सांगितलं तुम्ही एवढ्या चांगल्या कविता लिहिलेल्या आहेत, छान कविता लिहिता, त्यासाठी आणखी प्रास्ताविकाची काय गरज आहे माझ्याकडून? त्यांनी म्हटलं सर कसं असतं की आपण भारतीय लोक हिंदी सिनेमावर पोचलेलो आहोत. आपला हिंदी सिनेमातला नायक जो असतो त्याच्या छातीवरती बंदुकीच्या डझनभर गोळ्या लागलेल्या असल्या तरी 5 मिनिटाचं प्रास्ताविक केल्याशिवाय तो मरत नाही. आपल्याला एखाद्याला मारायचं असलं तरी आपण थेट जाऊन मारायला सुरुवात करत नाही, 2-4 आई बहिणीवरून शिव्या देऊन प्रास्ताविक करतो आणि मग मारतो. त्यामुळे प्रास्ताविक असणं गरजेचं आहे, प्रस्तावना असणं गरजेचं. तर असं हे नमुन्याला घडावर तेल घेतलं तर देशाच्या फॉरेन रिझर्व्हवर किती ताण पडतो, आदरणीय मोदीजींना किती वाईट वाटतं, हे सगळं लक्षात घेऊन मी प्रस्तावना आठवणी घेतो आणि मूळ मुद्द्यावर इथं जमलेल्या कुणाला शफात खान यांची ओळख करून देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आपण सगळे त्यांना त्यांच्या नाटकांमुळे आणि त्यांनी विविध ठिकाणी प्रासंगिक लेख लिहिले आहेत त्यांच्यावरून ओळखतो. मी स्वतः त्यांचे मुंबईचे कावळे आणि शोभायात्रेतून नाटकं पाहिलेली आहेत, फक्त 2च पाहिलेली आहेत आणि एक नावाची एकांकिका, एवढे 3च कलाकृती मी त्यांच्या पाहिलेल्या आहेत. त्यांची शोभायात्रा हे जे नाटक होतं ते पाहिल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि शोभायात्रामध्ये माझा मित्र विश्वास सोनी काम करायचा. तर त्यामुळे विश्वास सोनी, गणेश यादव आणि सयाजी शिंदे हा पण तेव्हा आपली ओळख नव्हती ना. आणि कदाचित तू दुसरा पुढे बसला असेल, यांनी मला जेवायला बरोबर नेलं. त्यांच्या जोडीला बसलेलो असताना या नाटकाविषयी चर्चा चालली होती. शक्यतो नाटकवाले कुणाच्या पाठीमागे चांगलं बोलत नाही, पण त्या
दिवशी म्हणजे ही तिघही विश्वास, गणेश आणि सयाजी शिंदे या नाटकाविषयी, लेखकाविषयी, शपथांविषयी एवढं चांगलं बोलत होते की तेव्हापासून मला वाटलं की ह्या लेखकाला एक दिवस आपण भेटायला पाहिजे. आणि तो भेटायचा योग येण्यासाठी आज 20-25 वर्ष लागलेली आहे. त्यानंतर आज मी पहिल्यांदा त्यांना समोरासमोर भेटतो. शपथ सरांच्या नाटकातून, लेखांतून आपल्याला काय आढळतं तर अतिशय बोचरा उपहास वापरून शपथ सर आपल्या भोवतीच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणावर विश्लेषक भाष्य करतात. ते उपहासात्मक लिहितात, आपल्याला तो विनोद वाटतो. लेखक म्हणून ते आशावादी आहेत. ते म्हणतात की मला सूर्य बुडाला याची भीती वाटत नाही, कारण तो पहाटे उगवेल याची खात्री वाटत असते. पण माणसं बुडाली, समाज बुडाला तर का, ही भीती वाटते. ही भीती मला सतत छळत असते. या भीतीपोटी मी लिहितो, शब्दांना धार काढत राहतो आणि ती धार दिसू नये म्हणून धडपडत असतो. या पुस्तकातले बहुतेक लेख त्या त्यावेळी पेपरात आलेल्या बातम्यावर आधारित आहेत. आपणही पेपर वाचतो, पण आपल्याला बातम्यामध्ये फक्त मथळा दिसतो, फारसा त्यातली बातमी दिसते. पण शपथ सरांसारख्या सटायरिस्टला त्या बातमीमागे खेळ दिसतो. तो खेळ खेळवणारे खेळाडू दिसतात आणि मग ते आपल्याला तो खेळ उलगडून दाखवतात. खेळांची अशी पिसं काढल्यामुळे खेळाडू आणि त्यांचे बगलबच्चे रागावू नये म्हणून ते त्यात हास्यरस मिसळतात. उपहास किंवा सटायर ही त्यांची तलवार आहे आणि विनोद ही त्यांची धार आहे स्वतःला वाचवण्याची. असं म्हणतात की लेखकाने, पत्रकाराने कायमस्वरूपी विरोधी पक्षात असायला हवं. सत्यावर कुणीही असो, त्याच्या उक्ती कृतीतील विसंगती उणीवा दाखवून देणे हे साहित्यिकांचं काम आहे. साहित्यिकावरील ही जबाबदारी शफाअत खान कधीही नजरेआड होऊ शकत नाही. जाणीवपूर्वक आजूबाजूला पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की बऱ्याच विनोदी किंवा उपरोधिक लिहिणाऱ्या लोकांची अर्ध्याहून अधिक ऊर्जा ही आपली विचारसरणी लपवण्यात खर्च पडते. शफाअत सर आपली विचारसरणी कधीच लपवित नाही. बायबलमध्ये म्हटलेलं आहे की देव तिरक्या रेषेवरती सरळ लिहितो. बायबलमध्ये असं एकेठिकाणी म्हटलेलं आहे की देव तिरक्या रेषेवरती सरळ लिहितो. त्यामुळे व्यासपीठावर आमच्या बाजूला बसलेली सरळ रेषेवरती तिरकी लिहिणारी व्यक्ती भूत असेल का असा मला शंका आहे. शपथ खाने भूत आहे असं वाटण्याचं आणखी एक कारण आहे. मराठीमध्ये आपण त्याला चकवा लागणे म्हणतो. त्याला आम्ही आमच्या वसईमध्ये तो चकवा लावणारं जे भूत असतं त्याला धोतीन म्हणतो. तर हे धोतीन जे असते, हे भूत, ते आपल्याला काही इजा करत नाही. ज्या माणसाला ते पकडतं त्याला खूप घुमवतं, फिरवतं आणि कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी नेऊन सोडतं. आपण शपथ सरांचा लेख वाचायला घेतो, त्याचं शीर्षक वाचतो आणि आपल्या मनामध्ये एक आडाखा तयार करतो की अमुक अमुक असेल. पण पहिल्याच परिच्छेदामध्ये ते शपथ खान नावाचं भूत आपल्या मानगुडीवर बसतं आणि मग ते आपल्याला कुठे फिरवून आणतं. ते आता आपण एका लेखामध्ये ऐकलं देखील. आणि हे लेख संपेपर्यंत आपण एका वेगळ्याच दुनियेत, एका वेगळ्याच ठिकाणी पोहोचलेलो असतो. म्हणून मला वाटतं देव नाही भूत आहे. या संग्रहातील लेख हे 2012 साली लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेले आहे. म्हणजे साधारणतः भारताला 2014 साली जे दुसरं स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान लिहिलेले लेख आहे. तो काळच भारलेला होता. अण्णाचं आंदोलन जोरात होतं. अण्णाच्या आंदोलनामुळे आपल्या सगळ्यांनाच आपण घरबसल्या व्हॉट्सअपवरती देश चालवू शकू असा कॉन्फिडन्स आलेला होता. या देशातील लोकशाही मरणपंथाला लागलेली होती आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी एका चांगल्या सर्जनची गरज होती. आपण त्या जागी एक पोस्टमॉर्टम करणारा बसवला ही गोष्ट वेगळी. पण त्या आंदोलनातून मागच्या 14 वर्षात काय साध्य झालं, काय कल्याण झालं ते आपण पाहतोच आहोत. पण एक गोष्ट मात्र झाली की अण्णा हजारे आणि जरांगे पाटील या दोन माणसांनी मराठी माणसाच्या हिंदीला भारतभर प्रतिष्ठा मिळवून दिली. सांगायचा मुद्दा असा की 2012 साली लिहिलेले हे लेख आज 13-14 वर्षानंतर सुद्धा रिलेव्हंट वाटत आहे. हे त्यांच्या लेखनाचं यश आहे आणि आपल्या सामाजिक राजकीय परिस्थितीचं अपयश आहे असं मला वाटतं. एखादं ऑपरेशन करण्यापूर्वी भूल द्यावी तसं बऱ्याचदा शफाअत खान लिहितात. म्हणजे सुरुवातीला 2, 3 किंवा 4 वाक्यांचा ॲनेस्थेशिया असतो आणि 4थ्या वाक्याला ते वस्तारा चालवतात. उदाहरणार्थ
मुंबईत दरोडा टाकून हैदोस घालणाऱ्या चड्डी बनियन याविषयी लेखक म्हणतो की चड्डी बनियन ही आपली संस्कृती नव्हे. माझ्या घरात चड्डी बनियन चालणार नाही. माझ्या घरी दरोडा घालायला यायचं असेल तर दरोडेखोरांनी निदान सभ्यपणे यावं. सफारी चालेल, सुटबूट चालेल, डोक्यावर फेटा चालेल, पगडी चालेल, हॅट चालेल. इथपर्यंत आपल्याला एका ठिकाणी ते देऊन ठेवतात आणि त्यानंतरचं वाक्य येतं, खादीचा लेंगा, सदरा आणि गांधी टोपीवाल्या दरोडेखोरांची तर मला सवय तर हा असा वस्तारा चालतो. म्हणजे आपल्याला दरोडेखोराच्या बनियनमध्ये अडकून हा आपली चड्डी उतरवणारा हा लेखक आहे. एका मोठ्या लेखात मावणार नाही इतका आशय व्यक्त करणारे अनेक मार्मिक तिरकसपणाचा अर्थ असणारी टोकदार वाक्य या पुस्तकात जागोजागी आढळतात. परंतु विस्तार भाया मी लिहून आणली होती, परंतु विस्तार भायास्तव मी आता ती वाचणार नाहीये. अशा असंख्य आनंद देणाऱ्या आणि अंतर्मुख करणाऱ्या वाक्यांची या सदरात असलेली रेलचेल, लेखकाचं सामाजिक भान आणि उपहास या साहित्य प्रकारावर त्यांची असलेली हुकूमत यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतो. मित्र, माझं हे छोटेखानी भाषण तुम्हाला आवडलं तर त्याचा श्रेय शफाअत खान यांनाच आहे, कारण यातील बहुतेक मुद्दे मी त्यांच्याच पुस्तकातून उचललेले आहेत. आणि हे भाषण तुम्हाला आवडलं नाही तर त्याचा अर्थ इतकाच की इतके चांगले मुद्दे मला चांगल्या प्रकारे मांडतात. काही लेखक काहीतरी सांगण्यासाठी लिहितात, काही लेखक काहीतरी दडविण्यासाठी लिहितात. शफाअत खान मात्र केवळ तुमचा आमचाच नव्हे तर स्वतः